आज संडे स्पेशल नाश्त्यासाठी मी पोहे बनवले होते. पोहे खाऊन झाल्यानंतर आज पूजेचं डिपार्टमेंट आहोंकडे होतं. त्यांनी आज छान पूजा केली होती. आता हा लक्ष्मीचा फोटो बघा. आम्ही जेव्हा कोल्हापूरला गेलो होतो महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनाला, त्यावेळी मी तिथे घेतला होता. तर आज संडे स्पेशल म्हटलं, आज थोडंसं नॉनव्हेज करायचा प्लॅन होता. यांनी चिकन आणलं होतं, तर म्हटलं पटकन बनवून घेऊया. आणि आता आम्हाला एकदा ते सुकं पातळ खायची सवय लागली ना एकत्र, तर आम्हाला आता ते सहसा तेच आवडते. तसंच म्हणजे सुक्कं वेगळं आणि रस्सा वेगळा असं म्हणजे कमी आवडतं आता आम्हाला. कारण जेवढा कमीत कमी मसाला असेल तेवढं थोडं हेल्दी पण आणि खायला बरं वाटतं. म्हणून आम्ही आता सध्या तसंच करतो आहे. तर इथे बघा वाटण तयार करून घेतलं. कांदा, टोमॅटो, खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर आणि खडे मसाले काय फक्त धने, जिरे आणि तीळ एवढंच भाजून घेतलं होतं. फोडणीला फक्त तमालपत्र टाकलं होतं आणि बाकी सगळं एक एक चमचा मी गरम मसाला आणि चिकन मसाला एवढंच टाकलं होतं. आणि छान मस्त ग्रेव्ही बनवून घेतली आणि त्याच्यात चिकन टाकून चांगलं शिजवून घेतलं. मस्त टेस्टला झाली होती. नंतर मग भाकरी करून घेतल्या आणि भाकरी झाल्यावर मग गोटा पुसून घेतला आणि जेवणाचं टायमिंग झालंच होतं, म्हणून मग जेवायला बसलो. तर जेवताना ना भावाचं मध्ये मध्ये चालूच असतं. खायचं काय नसतं, पण प्रत्येक घास त्याला पाहिजे असतो. संध्याकाळी मार्केटला जाऊन आता भोगी आले, म्हटलं थोड्याशा भाज्या वगैरे घेऊन येऊया. सेपरेट खूप साऱ्या भाज्या घेण्यापेक्षा म्हटलं 1 पाव किलो होईल इतकी मिक्स भाजीच घेऊया.